वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी प्रचाराला आलेले होते. मला वाटलं होतं की सुजातदादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात घुसलेल्या मनुवादी लोकांना च्या विरोधामध्ये एल्गार पुकारतील असं वाटलेलं होतं. पण तसं न करता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या पद्धतीनं बुद्धिभेदाचं राजकारण करतं, तशाच प्रकारचं एक बुद्धिभेदाचं विधानं त्यांच्या तोंडून गेली ही वस्तुस्थितीला धरून नाही. अशा गोष्टी सुजातदादा आंबेडकर सारख्या प्रगल्भ युवा नेतृत्वाने करू नये अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय. त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आदरणीय प्रणितीताई शिंदे हे आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशा प्रकारचं भाकीत किंवा अशा प्रकारची गुप्त माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. प्रणितीताईंना जर भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं असतं तर लोकसभेच्या पूर्वी प्रणितीताईंसाठी मोदी साहेब अमित शहापासून सगळ्यांनीच रेड कार्पेट घातलेलं होतं. सगळ्यांचेच ऑफर प्रणितीताईंना होतं. पण त्यावेळेला प्रणितीताईंनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, काँग्रेस पक्षाच्या समतेचे विचारधारा मी सोडणार नाही अशा स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. आणि प्रणितीताईंनी खंबीरपणानं या जातीवादी शक्तीच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या. आता विजयी झाल्यानंतर अशा प्रकारच्या अफवा पसरवणं हे भारतीय जनता पार्टीच्या बुद्धिभेदाच्या राजकारणाला शोभणार आहे. हे वंचितनी त्या पद्धतीनं जाऊ नये अशा प्रकारची विनंती त्यांना करतो. प्रणितीताईंना जर भाजपमध्ये जायचं असतं तर आज प्रणितीताई एका चांगल्या खात्याच्या केंद्रीय मंत्री राहिल्या असत्या. पण सत्तेपेक्षा काँग्रेसची विचारधारा सर्व समाजांना सोबत जाऊन घेऊन जाणारी जी विचारधारा आहे ती विचारधारा जपण्याचा त्यांचा जो निर्धार आहे त्या पद्धतीने त्यांनी प्रणितीताई वाटचाल करत आहेत. दुसरी गोष्ट सुजातदादांनी आणखी एक विधान असं केलं की शिंदे साहेबांच्या नातूच्या लग्नाला पवार साहेब आले, फडणवीस साहेब आले अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. हे कौटुंबिक आणि खाजगी कार्यक्रमामध्ये एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणं येणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या पद्धतीने प्रत्येक जण एकमेकांच्या कार्यक्रमात जातात. उद्या जर सुजातदादांच्या घरामध्ये एखादं मंगल कार्य असेल त्यामध्ये त्यांनी फडणवीस साहेबांना बोलावणार नाही का, पवार साहेबांना बोलावणार नाही का किंवा अन्य दुसऱ्या पक्षाच्या लोकांना बोलावणार नाही का? अशा गोष्टी पेरण्यापेक्षा आपण एका विचारधारेनं निघालेलो आहोत. आपला उद्देश समान आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून रोखायचा. त्यासाठी तुम्ही ही जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या लोकांच्या पाठीमागं उभं राहून जिथं महाविकास आघाडी कमी पडते त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पक्षाची ताकद आमच्या सोबत उभी करावी अशी विनंती करतो. याआधी वंचित बहुजन आघाडीला घेण्याची आमची प्रामाणिक इच्छा होती आणि तशा प्रकारचे 2 बैठका मी आणि आमचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी केलेलं होतं. वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी काही सीट्सची मागणी केलेली होती. ज्या ठिकाणी आम्ही देऊ शकतो हेही सांगितलं होतं. त्यांची मागणी नसलेल्या ठिकाणी पण काही जागा आम्ही देतो अशा पद्धतीचं त्यांना संधी आपण दिलेलं होतं. पण दुर्दैवानं सोलापूरच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाने म्हणावा तो प्रतिसाद दिला नाही. म्हणून दुर्दैवानं वंचित बहुजन आघाडी आमच्या महाविकास आघाडीमध्ये येऊ शकलं नाही. मी आजही विनंती करतो जर भारतीय जनता पार्टीला रोखण्याचा खरोखर उद्देश असेल तर आजही त्यांनी आमच्या बरोबर बसावं. आम्ही शक्य तिथं वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आमची ताकद उभं करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू. फक्त बुद्धिभेदाचं राजकारण थांबवावं. एक उद्देश लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये राजकारण करते, बिनविरोधासाठी निष्पाप लोकांचं रक्त सांडते, सोलापूर शहरातल्या जनतेची छळवणूक करते, पिळवणूक करते, हे आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे जर थांबवायचं असेल तर सकारात्मक होऊन तुम्हीही 2 पावलं पुढे यावं, आम्हीही 2 पावलं पुढे येऊ. एक विचारधारा घेऊन आपण महानगरपालिकेवर महाविकास आघाडी वंचित सहसत्ता बसवू अशा प्रकारची विनंती त्यांना करतो.